अरे वापस लो वापस लो वापस लो वापस लो वापस लो काला कानून वापस लो वापस लो वापस लो काला कानून वापस लो काला कानून वापस लो तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी रोज आपल्या अनैष्य वाहन चालक कामगार संघटनेतर्फे हिट अँड रन केंद्र सरकारने जे कायदा पारित केला आहे हिट अँड रन या कायदा आम्हाला मान्य नाही। हा कायदा जेव्हा सन्माननीय गृहमंत्री अमित शहाजींनी लागू केला हिट अँड रन म्हणजे वाहन चालकाच्या हातातून अपघात घडल्यानंतर अपघात म्हणजे पहिले तुम्ही जाणून घ्या अपघात जे घटना अचानक घडते त्याला अपघात म्हणतात। आम्ही जाणून बुजून ते करत नाही आम्ही ते अपघात जाणून बुजून करत नाही त्यामध्ये आमचीच गलती नाही त्यामध्ये गलती कुणाची आहे याची न चौकशी करता आम्हाला 10 वर्ष कारावास अशी सजा माननीय गृहमंत्री साहेबांनी देण्याचा कायदा पारित केला आहे। या कायद्याचा आम्ही निषेध करतो। या कायदा आम्हाला रद्दच करायचा आहे। अरे नाही चलेगा नहीं चलेगा तानाशाही नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा तानाशाही नहीं चलेगा। अरे भारत देशामध्ये असं म्हटलं जाते का ड्रायव्हर देश चलाता है ड्रायव्हर देश चलाता है सही बात है सही बात है हे का म्हटले जाते कारण ड्रायव्हर बांधव हे भारत देशाची अर्थव्यवस्था चालवण्यामध्ये सर्वात मोलाचं योगदान घेतात आणि सर्वात मोलाचं योगदान असणार कुणाचं तर ड्रायव्हर बांधवांचं। मी गृहमंत्री साहेबांना प्रश्न विचारतो का या अर्थव्यवस्थेची सुद्धा तुम्हाला थोडी तरी काळजी नाही वाटत का? हे कायदा पारित करण्या अगोदर तुम्हाला अर्थव्यवस्थेची जाण नाही आहे का? आणि मला हा कायदा मान्य असता केव्हा मान्य असता जेव्हा तुम्ही महामार्ग बनवले त्या महामार्गावर जेव्हा आमच्या ड्रायव्हर बांधवावर अन्याय अत्याचार होतो ड्रायव्हर बांधवांना त्या महामार्गावर जीवे मारल्या जाते कुणाच्या हातून त्यांच्यावर कुणीही मारपीट करतो तेव्हा तुम्ही त्या मारपीट कर्त्यांवर हा कायदा लागू केला का? अगोदर तुम्ही हा कायदा त्यांच्यावर लागू करायला हवा। आणि गृहमंत्री साहेबांना मी प्रश्न करतो आम्ही सर्व निवडणुकीच्या माध्यमातून सर्व मंत्र्यांना निवडून देतो त्यांचं काय काम काय असतं त्यांनी आमचा विकास करायला हवा आमच्या एरियाचा विकास करायला हवा। सर्वच मंत्री वाईट नाही यामध्ये खूप काही मंत्री चांगले आहेत म्हणून आपला देश चालत आहे परंतु जे वाईट मंत्री आहे फक्त आमच्याकडून टॅक्स घेतात आणि स्वतःचा खिसे भरतात आणि ते पेमेंट घेतात 5 वर्ष ते सत्ता भोगतात 5 वर्ष ते सत्ता भोगितल्यानंतर आमच्यासाठी ते काम करत नाही ते पळून जातात 5 वर्षानंतर तर मग त्यांच्यावर तुम्ही हा कायदा पारित केला का अगोदर? या देशाचे रस्ते बघितले तर लाज वाटते सरकार साहेब तुम्हाला मी प्रश्न विचारतो किती खड्डे हो या रस्त्यामध्ये आम्ही खड्ड्यातून चालतो का खड्डे आमच्या गाडीमधून चालतात हे तर कळत नाही आम्हाला। ऍक्सिडेंटचं कारण मग आम्ही आहो का ते खड्डे आहे हे सांगा तुम्ही आजपर्यंत या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ओव्हरलोडिंग चालत आहे
अहो माझ्या आवरावरती तुम्ही माझा जर कॅपॅसिटी असणार, मी 5 किलो वजन उचलू शकत असणार, तुम्ही मला 10 किलो वजन द्याल तर मी ते उचलू शकणार का? पण तुम्ही त्या गाडीची लिमिटच्या बाहेर ओव्हरलोडिंग चालवता, ते गाडी आउट ऑफ कंट्रोल नाही होणार का? ऍक्सिडेंटला कारणीभूत ओव्हरलोडिंग नाही का? अगोदर तुम्ही ते ओव्हरलोडिंग कुणाच्या आशीर्वादानं चालतं, त्या आशीर्वादानं चालतं, त्यांना तुम्ही हिट अँड रनचा कायदा लागू केला का? आम्हाला मान्य आहे हिट अँड रनचा कायदा मान्य आहे, आणि मी म्हणतो ना माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हिट अँड रनचा कायदा मान्य आहे, परंतु मी ज्या ज्या व्यक्तींचे नाव घेतलं अगोदर तुम्ही त्या व्यक्तीवर हिट अँड रनचा कायदा पारित करा, तेव्हा आम्ही मान्य करू. तुम्ही हिटलरशाही चालवली आहेत का? तुम्ही कोणताही कायदा पारित करणार, आम्ही गप्प बसू? आता हे होणार नाही. आता आम्ही आवाज उठवू. तुम्ही सत्तेमध्ये असल्या कारणाने आम्हाला काय करू शकता हो? तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकू शकता, तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज करू शकता, बिनधास्त करा. आता आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत हा कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. हम सब एक है, हम सब एक है, एक है, हम सब एक है, हम सब एक है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. कायदा लागू करण्याच्या अगोदर तुम्ही हा विचार करायला पाहिजे होता का आम्ही तेव्हा तुम्ही लागू केला का आम्हाला त्या अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यापर्यंत किंवा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवायला हवा, परंतु आम्ही तिथं जर थांबलो त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवायला तर आम्ही 10 वर्ष अगोदर मारले जाऊ, तर त्यासाठी तुम्ही काही कायदा पारित अगोदर केला का? आमच्या संरक्षणासाठी कोणता कायदा पारित केला तुम्ही? मी प्रश्न विचारतो सरकारला. अगोदर आमच्या संरक्षणासाठी तुम्ही कायदा पारित करायला हवा होता. आम्हावर जो घात करतो, आम्हावर जो अटॅक करतो त्यावेळेस त्या व्यक्तीवर तुम्ही कायदा पारित करायला पाहिजे होता. आज मी एवढंच बोलतो, आता आम्ही मागे हटणार नाही. आम्ही या कायद्याचा निषेध करतो आणि आम्ही आता मरायला सुद्धा आणि मारायला सुद्धा तयार आहोत. परंतु आम्ही संविधानाला मानतो, त्यामुळे आम्ही हे करणार नाही. आम्ही संविधानिक पद्धतीने लढा लढू आणि संविधानिक पद्धतीने शेवटीपर्यंत लढत राहू, जोपर्यंत कायदा वापस होणार नाही. आणि आम्हाला लढत असताना जर का कोणते अनुचित प्रकार तुम्ही आमच्यावर घडवत असणार तर याची सर्वस्व जबाबदारी तुमची असणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि सर्व ड्रायव्हरांना, आलेल्या सर्व ड्रायव्हरांचे मी हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो त्यांचे. आणि यानंतर सुद्धा आज आपला लढा संपलेला नाही. आपला लढा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सर्व ड्रायव्हर बांधवांना सहकार्य करायचं आहे. तो जर आमचा हा कायदा तुम्ही वापस घेतला नाही किंवा रद्द केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, चक्का जाम करू. आम्ही जे काही संविधानिक पद्धतीचे मार्ग आहेत ते सर्व अवलंबू, अन्यथा आम्ही स्टेरिंग सोड आंदोलन सुद्धा करू. या देशामध्ये गरजेच्या कोणत्याही वस्तू आम्ही पोहोचू देणार नाही. मग तुम्ही कसे जगता? ड्रायव्हराचं महत्व काय आहे तेव्हा तुम्हाला कळेल. अरे तुम्ही म्हणता ड्रायव्हर देश चालत आहे आणि तुम्ही आमच्यावरच कायदे लागू केले. विचार करायला हवं होतं तुम्ही अगोदर. आता आम्ही गप्प बसणार नाही, नाही बसणार, नाही बसणार. जिंदाबाद 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 जिंदाबाद. नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं
तानाशाही चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, खर्च और जुल्म के टक्कर में, खर्च और जुल्म के टक्कर में, खर्च और जुल्म के टक्कर में